नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या सुट्ट्या आणि बरेच काही चॅनलवर. तर आज आम्ही कुठं फिरायला जाण्याच्या ऐवजी आज घरीच काहीतरी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. काजल काय करायचं? फिश खायचं. तुम्हाला मी इथनं दाखवतो फिश मार्केट कुठं आहे ते. मी असाच फोडतो इथनं, मग इथनं असा उघडेल तो. असं पण थोडी नाही पूर्ण ओपन करायचं. असं ते मागं पुढे पळून काय करायचं आपल्याला? पुढे पळून सोलून काढायचं कारण लगेच पुढे टाकायचं. मागं पळणारे सुरक्षित असतात. पुढं पळणारा खड्ड्यात पडतो. मग आपल्याला कळतं अरे पुढं खड्डा आहे, इकडून जाऊयात, आपण वाचतो. काय वाटतं तुम्हाला ह्या थेरीबद्दल? कसं मन लावून काम करतोय. मासे खायचे, मासे. आवडती गोष्ट असेल तर बरोबर कामं करतात. म्हटलं खायचे म्हटल्यावर हा ना. ते जर डाळ भात खाम तर म्हटलं की नाही करतात. करतो की काम, खायचं काम करतो ना, अवघड काम करतो. नाही दुसरं काय काम असेल तर उशिरा आज स्वतः आपण अरे लोक जायला पाहिजे. लवकर उठले नाही तर 12-1 वाजता उठतो. हा ना. म्हणजे प्रॉन्स, कोळंबी टायनी प्रॉन्स. त्याला सोलल्यावर एकदम बारीक होतात नाही. बारीक आणि फार एवढंच होणार त्याचं. तर याची आम्ही करी करणार आहोत. याची करी करणार आहोत. आणि हे माझं काम, कशाचे कलर. हे माझे कष्ट. कष्टाचे आर्टिस्ट मी आहे आणि हे माझं आर्ट आहे. आर्टिस्ट आणि आर्ट. रॅप रूपरेख अप करा. अरे बघता का माझ्या तोंडाकडे? चालू करा. तुझी नंतरची ऍक्शन काय असणार आहे? बस कर. प्रॉन्स सोलण्याचे काम चालू आहे. तर बघा तुम्ही की प्रॉन्स केवढा असतो आणि तो सोलल्यावर केवढा होतो. बड़ा हरामी हो बेटा. ही सोलती बघ. शिकून घे काजल. नको, शिकलं की करायला लागते. ऋषाला सांगा. बघून घे रे. मी तर व्हेजिटेरियन आहे. आता एवढा वेळ तर मासे फिश करत होता. ते तुम्ही खाणार आहेत ना, मी जस्ट आलं तुम्हाला सोबत. सोबत खायला पण सोबत. खाणार कोण आहे? दाखवतो तुम्हाला. मी खात नसतो फिश. तुम्हाला दाखवतो कोण खाणार आहे. मी मदत करायला आलोय तुम्हाला फक्त. फिश खात ना मी. प्युअर व्हेजिटेरियन, एकदम फुल ऑन व्हेजिटेरियन. येस. शुभम बोले हाँ और मैं नॉन वेजिटेरियन. आणि मी फुल नॉन व्हेजिटेरियन. यस. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी तळणार तुला रवा टाकून गॅसवर.
आप मेरे हिसाब से मुंबई नहीं आ सकते हैं. तो मेरे को कहाँ आना है? नाही कापायची पीस. म्हणजे एवढं पूर्ण नाही काढत ते शेपटीपासून मांस. ह्याला ते हळद आणि रवा नाही लावणार नंतर का लावायचं ना. नंतर? काय आधी फक्त आधी आलं लसूण आलं लसूण पेस्ट, पेस्ट लावायचं. नंतर चटणी मीठ. मॅरिनेशन झालेलं आहे. येस, आलं लसूण पेस्ट लावून झाले. आता हा. पुढची स्टेप सांगा. काय करायचं पुढे? पुढे काहीच आता ते आताच लावायचं का तिखट मीठ? हा. परत आणि ह्याच्यात कसं आपण लावणार. हे जरा काढून दे. हा मालवणी मसाला आहे स्पेशल. मालवणी आहे पण आला अलिबागवरनं. सांड कळवून देऊ का? सांगितलं. अजून लागेल ना. अरे काय छोटंसं घेतलंय. खूप भरपूर लागेल. लागेल. आज आपण मास केलाय भरपूर तर आज होऊन जाऊ दे विषय. होऊ दे खर्च. होऊ दे खर्च. वाटलं कारण खिमा करून टाकायचं. मीठ बघा मीठ टाक. नक्की आरामात खारट टाक. नाही बघ व्हायचं. बाई. बस है ना? नाही तुमचं मला बरोबर. तसं नाही समजत. मी डायरेक्ट फिश वर टाकते सगळं. अच्छा. आता मी टाकलं. आम्ही असं ते टाकू. काही नाही. हळद वगैरे टाक. सांग कधी कळणार तुला. हा मी मदत करतो काजल. मी नुसतं बसलोय उभा आहे. लवकर सुचलं. हे मी टाकतो. मी टाकल्यावर का होतो तू? मला लेट सुचतं. मी लेट करंट आहे. मस्त साफ करून ठेवलेले आहे. आणि इकडं मॅरिनेशनची तयारी. Yes. मला ओलं करायचंय का म्हणजे मसाला? नाही डायरेक्ट. मी Direct. करू का? येस यस यस निघतंय काय? यू मेक गो. तेल तापलंय. आता कांदा टाका. वा, असं जे आपलं मस्त होणार वाटतं एकदम. Yes. हळद टाकायची थोडीशी, चिमूटभर. चिमूटभर हळद. येस. चटणी. ती आता तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार टाका. तो मसाला टाका. हा मालवणी मसाला. आणि हे वाटण. यस, हे वाटण केलेलं ते टाकायचं आता. चवीपुरतं मीठ. यस. कुणाचा तो डायलॉग होता? प्रशांत नागले. कोणाचं होतं? काहीतरी लागायचं. हा, ते मेघवाणी नाही, काहीतरी लागायचं होतं आम्ही ते. सारे खवय. हा, आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे. टायटल सॉन्ग पाठवते. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. ठीक आहे. हे आता प्रॉन्स टाकायचं त्यात.
हे प्रॉन्सला मॅरिनेट करून ठेवलेलं आलं लसूण पेस्ट, हळद, थोडंसं मीठ आणि तिखट. पाणी. ग्रेव्ही केवढी थिक पाहिजे त्यानुसार पाणी टाका. पातळ पाहिजे नसेल तर जास्त पाणी, कमी पाहिजे तर जास्त. चुकीचं पातळ पाहिजे असेल तर जास्त पाणी. यस, कमी पाहिजे असेल तर कमी पाणी. हां. आता याला एक उकळी आणायची. मग आपलं रेडी आहे. प्रॉन्स संपला Yes. मग त्याला आता. शिजायला जास्त वेळ नाही लागत. अच्छा, त्याच्यानंतर मग भात लावायचा, मासे फ्राय करायचे, चपाती करून खायला बसायचं. माझं कोथिंबीर आहे ना? हां, चिरायला फ्राय करायचं आहे ना की नशीब व्हिडिओ की लाज रखी. आता आता तर लाट त्याला गोल जरा छोटा. शुभम भाऊ इथे चपाती करताना म्हणजे काहीतरी अशा शिकतात. ऐसा लग रहा है 2 व्हीलर चला रहा है चपाती के ऊपर. जोरात दाबते. म्हणजे गोल करायला घ्यायची का? आता हां. काय तू त्रिकोणी करते ते नाही ना? ते करायचं ना. ते थोडे आता त्याला ते गोल तेल लाव. करून परत त्रिकोण करायचं. आता हे लाव. ते अंडावा लागलाय त्याला. हां. आता हे तेल लावायचं. तेल का? जास्त लाव. त्याच्याने ते पापुद्रे येतात नाही म्हणजे हम्म. लेअर्स आणि तयार त्यावरती पीठ लाव. ह्याच्यावर ह्याच्यावर हां. अच्छा बस हम्म. म्हणजे आता त्रिकोणी करायचं. त्रिकोण कर. ते फिरवायचं ना ते नाही तसं फिरवायचं नाही अच्छा. असं आणि हम्म. असं. हम्म. अरे केवढी चालते. आता या त्याला पीठ लाव. पीठ लावून घे. खाली बनवलं. असं. त्यातच उडून म्हणजे लागेल त्याला चिपकून त्याला. ये बा आता त्याला गोल करायचा टास्क. फिरव त्याला. मी त्रिकोणी करणार. लच्छा पराठा गाईस. ते कुठं नसू वाटतं. अच्छा. तेल लाव. मस्त झाले जमती आता. सो आता आहे फिश फ्राय. किती मस्त दिसतंय बघा. खायला पण टेस्टी असणार. करायचं. हां. पहिला पीस. अरे आपण वरचं चालू नाही केलं. ते आवाज ओके मस्त दिसतंय. तो कोणाचा खूप चांगला बेस. तेल टाक त्याच्यात. आम्ही मस्त कोकम सरबत करणार आहे आता. एक एक्स्ट्रा पेय ऍड केला. फ्रेश पुदिना आहे तो त्याच्यात असा क्रश करून टाकणार. ये शुरू होते ही खत्म होने वाला था लेकिन मैंने इसको पकड़ लिया. 2 चमचे साखर बस. मी टाकलं. हाँ मीठ डाल दी. थोड़ा मिक्सर मीठ सोडा. मऊ ते असं दिसतंय. अशा प्रकारे दिसतंय. एवढा काय त्याला
खरंच मला आठवत नाही मी कधी बुक बघितला ते मोहितो झाला आता याला 5 करून आम्ही भरपूर ॲड केलं ते 3 स्पून झालेले अजून एक टाकतो आता दिसते यात दिसते का नाही सर डोली कोकमवाला काहीच बघू शकता माझं नाव याच्यावर कंपनीची देण आजच्या क्लासात पोर करतो कलर नाही आला काही कोण कमी पडत आहे अजून टाक रेडी झाले भात उठल्यानंतर सो फायनली आम्ही खायला बसलोय आणि 4 वाजले. 4 वाजता आम्ही दुपारचं जेवण जेवतोय. A few moments later.